मी US कॅलिफोर्निया सॅन डिएगोमध्ये राहतो. इथं आलो होतो आणि इथून हेअर ट्रान्सप्लांट केलं. नमस्कार. आज आपल्याबरोबर अभिजित पाटील आलेले आहेत, ज्यांचं आपण हेअर ट्रान्सप्लांट किती जुलै 2022 केलेलं होतं आणि एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं होतं. आणि ते ॲक्च्युली आहेत, ते राहतात कॅलिफोर्नियामध्ये, USA मध्ये राहतात ते. आणि साधारण जुलैमध्ये केल्यानंतर त्यांची आणि माझी भेट पहिल्यांदाच होती, ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर होती. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता निर्मितीमधला? कसं वाटलं तुम्हाला? एकदम व्यवस्थित होता. 100% सॅटिस्फॅक्शन. म्हणजे मला एकदम अपेक्षा नव्हती एवढी सक्सेस होईल असं. तर कम्प्लीट हेअर कम्प्लीट गेले होते इथले. बरोबर आहे, काहीच नव्हतं. आणि डोनर एरिया पण तसा लिमिटेड होता. बरोबर आहे. त्यामुळं पहिला जेव्हा डॉक्टरने सांगितलं मला, त्याला ते म्हटले थोडं कवर होईल सर्जरीच्या आधी. मी म्हटलं चालेल थोडं कवर. बरोबर. पण सर्जरीनंतर त्याने डिसिजन घेऊन माझं जे सांगितलं होतं त्याच्यात डबल केला. तो खूपच चांगला रिझल्ट आलेला आहे. बरोबर आहे. कोणी भेटेल ते सगळे विचारतात, खूप सगळे सांगतात की कुठे केले, खूप सुंदर झाले. म्हणजे आधीचा निसर्ग खूप डिफरन्स आहे. डेफिनेटली. मी तुम्हाला ह्याचे फोटो दाखवतोच. ॲक्च्युली यांचा ग्रेड 6 बाल्डनेस होता आणि पण आपण फक्त पुढचा एरिया कव्हर करायचा आपण असं ठरवलेलं होतं. पण जराशा डोनर सेटमध्ये एक्स्ट्रा ग्राफ्ट निघाले. आपण दाढीचे पण काढले, त्यामुळे ऑलमोस्ट हा इथंपर्यंतचा एरिया आपण कव्हर करू शकलो. आणि तुम्ही इथे किती दिवस होता ट्रान्सप्लांट झाल्यानंतर? ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 4 ते 5 दिवस होता. आणि सॅटर्डे संडेला झालं. फ्रायडेला मी निघाला इथून. आणि अनेकदा कसं होतं, मी तुमच्यासारखेच खूप पेशंट असतात की जे बाहेरच्या देशात राहत असतात आणि त्यांना फक्त सुट्टी असते 7 ते 10 दिवसाचीच. बरोबर. आणि मग त्यांनाही अनेकदा असं वाटतं की म्हणजे ट्रान्सप्लांट केल्यानंतर परत भेटायला यायला जमणार नाही, 1-1.5 वर्ष जमणार नाही. मग तशा पद्धतीने तुम्हाला पण वाटत असणारच. पण तुमचा बाकी एक्सपिरियन्स कसा वाटला मग ट्रान्सप्लांट नंतरचा? पहिल्यांदा तर 4 दिवसात रिकव्हरी झाली. बरोबर. रिकव्हरी जसं त्यांनी सांगितलं होतं, डॉक्टरने मला जसं समजावून सांगितलं होतं त्या पद्धतीनेच माझा सगळा एक्सपिरियन्स होता रिकव्हरीचा. रिकव्हरीला मी 4 दिवस रेस्ट घेतली. त्यानंतर मी दुबईमध्ये माझा हॉल्ट होता ॲक्च्युली 4 दिवस. आणि थोडी भीती होती कारण दुबईचं टेम्परेचर थोडंसं प्रॉब्लेम होता. पण मोस्टली AC मध्येच राहिलो दुबईमध्ये. बरोबर. आणि मग US ला गेलो. तर तिथं गेल्यानंतर काही त्रास झाला? तिथं गेल्यानंतर काही त्रास झाला नाही. जे टॅबलेट्स होते ते मी रेग्युलर घेतो. बरोबर. आणि जे मेडिसिन होते ते मी जवळजवळ 2 ते 3 महिने घेतले मेडिसिन. आणि PRP घेता आलं नाही मला इथं. आपलं बोलणं झालं त्याच्यावर. मग आमचं खूप डीपमध्ये आम्ही बोललो की काय करता येईल PRP न घेता. मग आम्ही डिसाईड केलं होतं त्याच वेळेला डॉक्टरांनी की जर का US मध्ये पॉसिबल झालं नसलं तर मेक्सिकोमध्ये जाऊन घ्यायचं. बरोबर. आणि मी मेक्सिकोमध्ये जाऊन 2 PRP घेतले. तो पण एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे जर का US मधले कुणी ऐकत असेल तर US मध्ये PRPची कॉस्ट $1,000 होती. $1,000 to $15,000 डिपेंड्स ऑन कुठल्या हॉस्पिटल. तेच मेक्सिकोमध्ये माझे $100 मध्ये PRP झाले. चांगली गोष्ट. आणि बाकी शेडिंग फेज वगैरे झाली असलं आपण आय थिंक मध्ये बोलणं पण चालू होतं ह्या ह्याच्यामध्ये. तुम्ही शेडिंग फेज झाल्यावरती अनेकदा खूप लोक पॅनिक होतात की बाबा केस गेले, आता लावलेले होते. माझं शेडिंग फेज झाली नाही ॲक्च्युली. मला असं एक्सपेक्टेड होतं की होईल, पण इतकी काय असं वाटलं जाणवलं नाही. पण रिझल्ट जो येतो तो हळूहळू ग्रॅज्युअली आले. तुम्हाला बाकीचे जे काही बाहेरच्या देशातले लोक ज्यांना ऑपरेट करायचं त्यांना काही सल्ला वगैरे द्यायचा काय या संदर्भातलं? कारण की आम्ही सांगतो आम्ही इथलेच आहोत. पेशंटचं असं म्हणणं असतं की आम्ही बाहेरून येणार आणि अशा वेळेला काही त्रास होऊ शकतो का असं? मी US कॅलिफोर्निया सॅन डिएगोमध्ये राहतो. इथं आलो होतो आणि इथून हेअर ट्रान्सप्लांट केलं. तर खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आणि माझ्यामध्ये तरी 100% रिझल्ट आहे असं मला डॉक्टरने त्यावेळेला सांगितलं होतं. मी तर फुल्ली सॅटिस्फाईड आहे. आणि मी माझ्या अजून एका मित्राला सांगितलं, तोही आला, त्याने केलं, त्याचा पण रिझल्ट एकदम चांगला आहे. तो पण US मध्ये राहतो, न्यू जर्सीमध्ये, बॉस्टनमध्ये राहतो तो. आणि त्याचा पण रिझल्ट आता चांगला आहे. 4 महिन्यापूर्वी केले. 4 महिने. बरोबर. तर एकदम सेफ आहे आणि 100% रिझल्ट आहे. थँक्यू निर्मिती फॉर एव्हरीथिंग, फॉर हेल्पिंग मी.